नमस्कार मित्र हो, मी मयूर पाटील। अगदी गुजरातपासून ते थेट केरळच्या समुद्र किनारपट्टीवर अधिराज्य गाजवणारा आपला भंडारी समाज, आपला आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार सांभाळणारा आपला भंडारी समाज आणि सद्ययुगात क्रिकेटची मैदानं गाजवणारा सुद्धा आपला भंडारी समाज। रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व भंडारी समाजातील खेळाडूंना एकत्रित एकाच क्रिकेटच्या मैदानावर आणण्याचा प्रयत्न तो म्हणजे भंडारी समाज बांधव आयोजित भंडारी प्रीमियर लीग 2026 पर्व तिसरे। ही स्पर्धा 28 जानेवारी 2026 ते 1 फेब्रुवारी 2026 मालगुणमधील कैलासवासी नानासाहेब मयेकर क्रीडांगण खारभूमी इथे भरवण्यात येणार आहे। तर या स्पर्धेचं स्वरूप असं आहे की पहिलं पारितोषिक आहे ते 51,000 आणि आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक असणार आहे 31,000 आणि आकर्षक चषक, तृतीय पारितोषिक असणार आहे 21,000 आणि आकर्षक चषक आणि चतुर्थ पारितोषिक असणार आहे ते 11,000 आणि आकर्षक चषक। तसंच अनेक वैयक्तिक बक्षिसं देखील या स्पर्धेमध्ये देण्यात येणार आहेत। ते म्हणजे उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, नवोदित खेळाडू, तसंच सर्वाधिक षटकार, सर्वाधिक चौकार, तसंच सामनावीर, मालिकावीर अशी अनेक वैयक्तिक बक्षिसं या स्पर्धेमध्ये देण्यात येणार आहे। तर साधारण अगदी मंडणगडपासून ते थेट राजापूरमधील सर्व भंडारी समाजातील खेळाडू यात सहभागी होऊ शकतात। तर ही स्पर्धा रत्नागिरी जिल्हापुरता मर्यादित असणार आहे। तर या स्पर्धेत 16 संघांचा समावेश असणार आहे आणि प्रत्येक संघात रत्नागिरी जिल्ह्यातील 2 आयकॉन खेळाडू खेळवले जातील आणि या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक खेळाडूला ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे। तसंच प्रत्येक खेळाडूची निवड ही लिलाव प्रक्रियेद्वारे होणार आहे। तर व्हिडिओ अंती मी सर्व माहिती देणार आहे आणि व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये आपल्या आयोजकांचे काही नंबर देतोय, त्यावर संपर्क करा आणि अधिक माहिती मिळवा। तर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुके असतील तर त्या तालुक्यामधील अगदी मंडणगडपासून ते थेट राजापूरपर्यंत मधील भंडारी समाजातील प्रत्येक खेळाडूला मी असं आवाहन करतो की तुम्ही ह्या स्पर्धेत सहभागी व्हा आणि ह्या स्पर्धेची शोभा वाढवा, कारण ही स्पर्धा आपल्या भंडारी समाजासाठी आहे आणि समाजातील प्रत्येक खेळाडूसाठी आहे। तर पुन्हा एकदा सर्वांना या स्पर्धेसाठी मी शुभेच्छा देतो। सर्वांनी जास्तीत जास्त या स्पर्धेत सहभागी व्हा। तर पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार आणि सस्नेह जय भंडारी।